नमस्कार. तुमच्या गावाचा परिचय द्या आणि तुमचा परिचय द्या. तुमचा मोबाईल नंबर पण सांगा शेतकऱ्यांना. माझं नाव नितीन पांडुरंग कोवळे. हं. मी मुक्कामी सावळी येथे राहतो. अच्छा. आणि हे माळवं किती वर्षापासून घेतात दादा आपण? मारवं जवळपास भाजीपाला जर आमच्या इकडं म्हणलं तर आईवडिलापासूनच घेतो. अच्छा, म्हणजे पिढी जात आपला व्यवसाय जर म्हटलं तर माळवं. हा. म्हणजे तुमचा हा माळव्यात हात कोणी पकडत नाही. हा. आजची तारीख आहे समजा 7/12/2020ला. आजच्या टायमाला ज्यावेळेस आम्ही तुमच्या एरियात आहे तर बाकीच्यांचं माळवं उपडून फेकल्या गेलेलं आहे. हो. का खोटं बोलतोय? नाही फेकले. म्हणजे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतंय शेतकऱ्यांना शिकवलं आहे ना ते बोलतायत. नाही नाही संघर्ष ॲग्रोचा कुठलाही व्हिडिओ किंवा कुठलंही काम हे डुप्लिकेट नाही. नाही नाही. आम्ही जे प्रत्यक्ष शेती म्हणून आपण आज पूर्ण प्लॉटची आपल्याकडे कुठलं कुठलं पीक आहे समजा आता? चवळा आहे, वाल आहे, कारलीचे 3 प्लॉट आहे हा. आणि तुरीची लागवड केली आहे. अच्छा. बरं, तुरईची लागवड केव्हा केली तुम्ही खास म्हणून? खास म्हणून तरी आता तिला 25 दिवस झाले. 25 सरासरी. दिवस झाले. म्हणजेच 25 दिवस म्हणजे असं समजू आपण नोव्हेंबरला. नोव्हेंबर. बरं, नोव्हेंबर महिन्यात जर्मिनेशन होत नाही असा काही विषय होता? हो म्हणजे थंडीचा विषय. हो हो. थंडीमध्ये वास्तविक पाहता वेल वर्गाचं जसं जर्मिनेशन होत नाही. हां. तर तुमचं झालं का? हो. म्हणजे आता आम्ही तुम्ही यायच्या आधी पाहिलं हो. तर पूर्ण मला बऱ्यापैकी 90%च्या 90% वर जर्मिनेशन हो, दिसलं. 90% माझ्या हिशोबाने 90% म्हणजे जर्मिनेशन. मला दिसलं. 100 नाही दिसलं तर मी 100 सांगणारच नाही. मला 90% जर्मिनेशन तिथे दिसलं. हो. बरं, त्याच्यासाठी काय केलं होतं? त्याच्यासाठी आपलं कवच. आपलं कवच म्हणजे संघर्ष संघर्ष कंपनीचं ॲग्रोचं कवच आहे. कवच. म्हणजे कवच नावानं मार्केटमध्ये पण स्कोर कवच म्हणून 2 प्रॉडक्ट आहे. नाही नाही. बरोबर आहे. हो. संघर्ष ॲग्रोचं एक कवच म्हणजे जे सीड जर्मिनेशन साठी काम करतं. हो हो. तर ते आम्ही प्रत्येक पिकाला देतो. मग त्याला दिलं, त्याचे रिझल्ट कसे वाटले? त्याचे रिझल्ट छान आहे. छान म्हणजे वाटले. उगवण शक्ती जे आहे हां. ते भरपूर प्रमाणात होते. अच्छा, म्हणजे जे चॅलेंजिंग काम होतं. हो हो. कारण मला वाटतं ते बियाणं तुम्ही महागाचं आणलं होतं. काय हो. रुपये किलो आणलं होतं? ते मला पडलं 50 ग्रामचं पॉकेट 650 रुपये. अच्छा. आणि पूर्ण बियाणं किती रुपयाचं होतं ते? ते जवळपास 4 पॉकेट पकडा म्हणजे 2400-2500 रुपये. 2400-2500चं. हा. म्हणजे तुम्ही जे आता ह्या बाकी पिकावर रिझल्ट पाहिल्यामुळे समजा ते लावण्याचा हो. एक डेअरिंग केलं. हो, ह्या बरोबर. चवळ्याला सुद्धा केलं होतं त्याचं हे. अच्छा, याचं ट्रीटमेंट आपण केलं होतं. हो, तर याची उगवण शक्ती म्हणजे जवळपास 95% झाली होती. अरे वा वा. बरं, याच्यावर तुम्ही काही रासायनिक वगैरे वापरलं? नाही नाही, काहीच नाही काही. म्हणजे जनरली लोकांचं म्हणणं असते माळव्याला खत नाही दिलं तर तो वेल नाही वाढत, नाही, माल नाही. नाही देत, असं काही म्हणणं असते. ही कल्पना मलाही माहित आहे. ही कल्पना माझ्या मनात होती, पण जेव्हा वापरलं हा हा. तेव्हा ही म्हणजे कल्पना दूर झाली मनातून. अच्छा अच्छा. म्हणजे आता हा पूर्ण वाल म्हणजे तुमचा म्हणजे तोडा पण तुटणं चालू आहे. बरोबर. तरी पण अजूनही तुम्ही याच्यामध्ये फर्टिलायझेशन केलेलं नाही नाही नाही. मग आपलं जे 98% पोटॅशियम ह्युमिड होतं ते वगैरे तुम्ही सोडलं. आणि नवीन मला वाटतं कारलीला आपण गांडूळ खत वगैरे टाकलं, याला नाही टाकलं ना? यालाही टाकलं? नाही, याला नाही टाकलं, दोडक्याला टाकलं होतं गांडूळ खत. अच्छा अच्छा. हम्म. तर आपण आता दुसरा प्लॉट आहे आपल्याकडं, इथं कंटिन्यू व्हिडिओमध्ये घेऊ वालाचा. हो. वालाची परिस्थिती सध्या असं आहे की एलो मोजॅकनी वाल बऱ्यापैकी आम्ही त्यासाठी बैतूल वगैरे जाऊन आलो. हो. त्याचे फोटो पण आपण ग्रुपवर टाकले. हम्म. तर वाल पण आपल्याकडं डेव्हलप झालेला आहे. हो. कंटिन्यू. हॅलो. आता आपण तो जो आहे तो चवळी झाला, चवळी पण दाखवून दे तुम्ही एकदा का कंटिन्यू तोच प्लॉटला आपण आहे. आता दुसरा प्लॉट आहे कारलीचा. कारलीची तर गंमतच वेगळी आहे. बरोबर आहे की नाही? हो. याच्या आधी तुमचं टमाटर होतं. टमाटर कुठेतरी बिघडलेलं तुमच्या एरियात दिसल्यावर तुम्ही लगेच म्हणजे माळव्यामध्ये तुम्हाला समयसूचकता सांगायची गरज नाही. एकाच मांडवाचा कितीदा वापर करायचा हे तुम्हाला चांगलं जमतं. त्यानं म्हणजे टमाटर गेल्यावर तुम्ही इथे कारली लावली. माझी इथं सर सुरुवातीला कारली होती. अच्छा. मी तिची लागवड केली होती उन्हाळ्यात 5व्या महिन्यामध्ये 2 तारखेला. हां हां. ते येलो मोजॅक व्हायरसनी खराब झाली. नंतर याच्यामध्ये प्लांटेशन केलं तुरईचं. अच्छा. तुरई जवळपास कारली ते 4 फुटावर येलो मोजॅक व्हायरसनी खराब झाली. नंतर तुरई केली तर तुरई 2.5 ते 3 फुटावर ते पण खराब झाली. नंतर पुन्हा तिसऱ्यांदा कारलीचं प्लांटेशन केलं. कारली जवळपास 1 फुटाच्या आतमध्ये खराब झाली. आता मग चौथ्यांदा टमाटर आणि आता ही 5व्यांदा कारली. तर म्हणजे हिशोबाच्या बाहेरचं काम झालं. असं म्हणजे सोचलं नव्हतं की कारलीचा वेल एवढा जाईन बाबून. अच्छा. म्हणजे माझं झाड जो 1 फुटाचं झाड म्हणजे एवढूसं झाड असते. एवढूशा झाडावर जेव्हा येलो मोजॅक व्हायरसनी पूर्ण ग्रासलेलं होतं ते,
अपेक्षा नव्हती की इथं ह्या पद्धतीचे कारली येईल बा. म्हणजे ते जे 4 पिकं तुमचे खराब झाले तिथं संघर्ष ॲग्रो वापरलं होतं का? नाही नाही म्हणजे तेव्हा आपल्या म्हणजे संगीत मुळे म्हणजे यामध्ये कसं आहे, आमची फील्ड जेवढेही सांभाळतात ते सगळं लोक मेहनती आहे, त्यात मेहनत खरं सगळं श्रेय द्यायचं, आमचं आहे वस्तू बनवून यांच्याकडं देणं. ते वारंवार तर ते तुमच्या शेतात किती आता ह्या कारलीपासूनच संबंध आले. कारलीला औषध दिल्यापासून तुमच्या शेतात आमच्या ते संगीत सर किती आले? ते तर अनगिनत काम आहे त्यांचं, आणि त्यांचं म्हणजे संपूर्ण मग मोलाचं काम आहे. पेट्रोलचे जे चार्जेस वगैरे काही घेतात का हे तुमच्याकडनं? आता त्यांची जी मेहनत आहे त्याच्याकडे जर विचार जर केला तर ते पेट्रोल टाकते कुठून हा विचार आहे. आपल्याकडून तर कधी घेतले नाही त्यांनी, पण विषय असा आहे का कधी कधी विचार करता करता मी इथपर्यंत गेलो त्याच्या काय ह्या माणसाले इथं येणं पुरवत नाही माझ्यासाठी. बरोबर. म्हणजे पण तरी तो माणूस एवढं म्हणजे चढाओढ करून एवढं इथं येत आहे आणि करत आहे. ह्या माणसाले खरंच म्हणजे श्रेय द्यायला पाहिजे. काही बिलकुल बिलकुल. आणि नक्कीच संघर्ष ॲग्रो पण तेच करते, ज्याची मेहनत त्याला श्रेय देते. कारण काय की आज शेतात यायला कोणाला वेळ नाही सर. आम्ही अनेक कृषी केंद्र पाहतो, आता आम्ही काला देत नव्हतो पण वस्तू लोकांना मिळावं काय करत होते लोक, स्पीडअप घेऊन जायचे आणि त्या दुकानवाल्याला विचारायचे हे भेटते का, तो कुठलंही काही औषध देऊन द्या. त्यापेक्षा काही जे प्रामाणिक कृषी केंद्र आहे तिथे आम्ही काही वस्तू देणं चालू केलं. पाहतो ते खुर्ची सोडायला तयार नाही. बरोबर. पण आज आम्ही एक संकल्प घेतला, एक वचन घेतलं की शेतकऱ्यांसाठी काहीतरी करणे, म्हणून आमच्यासारखे अनेक लोक तयार केले. कारण एकटा माणूस या क्षेत्रात पुरत नाही. तर या लोकांना तेच सांगणं आहे की 1 रुपयाची वस्तू जरी विकणे आहे तर शेतात जाऊनच देणे. म्हणजे हे तुमच्याकडे येण्याचं कारण की आमच्याकडनं स्ट्रिक्टली सांगणं आहे की तुम्ही पीक जर नसन पाहत तर औषध द्यायचं नाही, घरी बसून औषध देणं चालत नाही. आणि नक्कीच त्यांनी तुम्हाला हा चॅलेंजिंग क्रॉप जो आज आहे, कारण इथून पूर्ण वेल जर पाहिले तर सगळ्याच्या खाली आहे. आज आपला जर समजा म्हणजे आपल्या वर गेला, तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही जेव्हा संघर्ष ॲग्रो वापरत नव्हते तर जवळपास 1 ते 2 फुटातच तुमचे प्लॉट काढून फेकायची वेळ आली. आज आपण स्वतः हजर आहे, तुमच्या आज डोक्याच्या वर गेला आणि लहान फ्रुटिंग पण चालू झाली. म्हणजे नक्कीच याच्यातले कारले आपण विकणार हाच शब्द तुम्हाला. तिसरा आपण हा म्हणजे आपण पहिलं वाल पाहणार होतो पण कारली पाहिली. तिसरा प्लॉट आहे आपला कंटिन्यू मध्येच, म्हणजे एकसाथ माळवं असल्यामुळे वाल. आता आपण ह्या वालमध्ये आहे, जे की या टायमाला म्हणजे सत्यस्थिती तुम्हालाही माहीत की लोकांचे पूर्ण पिवळे पडून वाळले सुद्धा काही लोकांचे. आणि काहींकडे आहे तर ही जे शेंग आहे ही पूर्णतः पिवळी आहे. बरोबर आहे. याही ठिकाणी खूप खर्च केला का तुम्ही संघर्ष? नाही नाही नाही, संघर्ष ॲग्रोचे 2-3 स्प्रे घेतले. अच्छा. त्याच्यामुळं जे होती सुरुवातीला पिवळेपणा मालावरती, पण नंतर ते स्वतःहूनच म्हणजे हे जे पिवळे पानं आता बऱ्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त हिरवं येऊन राहिलं. म्हणजे हे पानं न गळता त्याच पानाला हिरवं केलं की नवीन पानं? नाही नाही नाही, हिरवं केलं त्याच. म्हणजे जे बिमार पानं होते, महत्वाचे काय असतं की जुने पानं गळल्याशिवाय हिरवे येत नाही. हे काय करतं, या औषधात काय जादू आहे माहीत नाही, पण ते त्याच पानाला म्हणते तू गळू नको, तुला हिरवं करेल. याचेच आपल्याला हे जे स्पॉट दिसत आहे. आणि इव्हन महत्वाची गोष्ट आहे, जे फ्रुट्स आहे हे पूर्ण हिरवं आहे. हे तुमच्याच झाडाचं आहे ना? नाही तर आपल्याला पाहा लागेल अजून. आहे ना? नाही तर लोक काय म्हणते बाजारातून आणली असं हिरवी शोधून. नाही नाही नाही, लोकांचा विचारच नाही सर, काही पण विचारते. आहे पूर्णतः हिरवी. तसा हा वाल कसा लेट आहे. म्हणजे डिसेंबर महिन्याच्या एंडिंगला हा तोड्यावर येतो. त्याच्यामुळं कसं आहे आता जमते याला फ्रुटिंग चालू झाली. तरी 15 दिवस अगोदर आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण डिसेंबरच्या एंडिंगला माल यायला पाहिजे होता. आता स्टार्ट झाला. अजून आपण याला म्हणजे फ्लावरिंगसाठी काही दिलं नाही. आता आपण याच्यावरती संघर्ष प्लसचा वगैरे वापर करून इथून पुढे फ्लावरिंग जातो. आणि सांगतो संघर्ष ॲग्रो हे त्याच्या औषधी शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे का? आता तुमचं मत सांगा. हो, शेतकऱ्यांनी ह्या औषधीचा अवलंब केला पाहिजे. कारण की ह्या औषधामध्ये काय गुणधर्म आहे काय नाही माहिती नाही, पण झाडाची ग्रोथ आणि झाडाची क्वालिटी झाडाचं जे फ्रुटिंग आहे जबरदस्त येते. अच्छा, म्हणजे गुचकेदार जे फळ धारणा म्हणतो आपण ते सेट होते. आणि महत्वाचा एक पॉईंट दादा, आता तुम्ही माळवं करता म्हणून की जे काही नर आणि मादीचा जो प्रकार असतो म्हणजे जे फ्लावरिंग, तर आपल्याकडे जे संघर्ष प्लस आहे त्याच्यामध्ये ही जे असतात नरची संख्या हे खूप कमी आहे. एक जाणवलं का तुम्हाला? जरी आपला प्लॉट पिवळे नाही दिसत, जनरली तुम्हाला लोकांना काय सवय आहे की प्लॉट पूर्ण पिवळा दिसला पाहिजे, पण पिवळा येणं म्हणजे काय होतं की नरग्याची संख्या वाढणं. याला कधीच कारलं लागणार नाही.
याचा फक्त परागीकरणासाठी आपल्याला फायदा होईल. तर आपल्याकडे जे काही म्हणजे मादी फुलं ज्याला म्हणतो त्याची संख्या आपल्या प्लॉटमध्ये जास्त दिसली का तुम्हाला? मादी संख्येची जास्त दिसली नाही तर जनरल हा फ्लावरिंग जास्त दिसत होता, बरोबर आहे की नाही? तर ही संख्या आपल्याकडे जास्त आहे समजा. तर नक्कीच आम्ही तुमच्यासाठी याच्याही पेक्षा चांगल्यात चांगले औषधं कसे बनवता येईल आणि संघर्ष ॲग्रो सदैव शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि मोफत मार्गदर्शन आणि भविष्यातही तुमच्याकडनं जर आमच्या कोणत्या व्यक्तीने याजाचे पैसे किंवा काही मागितले तर नक्कीच आमचा टोल फ्री क्रमांक आहे 93 59 58 22 13 याच्यावरती संपर्क करून सांगायचं की तुमच्या व्यक्तीने आमच्याकडनं पेट्रोलचे पैसे घेतले का, की आमचा प्रामाणिक हेतू तुम्हाला फ्रीमध्ये सल्ला मिळाला. वस्तूंचे पैसे आम्ही घेणार, बाकायदा त्याचं बिल मिळतं का तुम्हाला? औषध जे देतं की असेच देतो आम्ही? नाही, बिल मिळतं. तर शेतकऱ्यांना तुमचा सल्ला असेल की औषध वापरायला पाहिजे की वापरायला पाहिजे. तर विषमुक्त शेतीकडे जे आम्ही अभियान केलेलं आहे याच्यामध्ये तुमच्या माध्यमातून आम्हाला सहभाग द्या. या एरियामध्ये चांगल्या शेतकऱ्यांना भेटीगाठी करून द्या, लोकांना विषमुक्तकडे देऊ द्या. कारण हे तुमचा माळव्याचा इडगे लोकांच्या शरीरात डायरेक्ट जाणारी वस्तू ही तुमच्या एरियात मेहनत घ्यायचं कारणच ते आहे की लोकांना जर आपण रासायनिक पासून जर ऑर्गॅनिककडे नेलं तर नक्कीच पुढचे जे नवीन पिढी आहे म्हणजे तुमची मुलं असेल, माझी मुलगी 8 वर्षाची, 8-10 वर्ष जास्त तर जगेल. अनेक बिमाऱ्या ह्या रासायनिकमुळे झाल्या. तर आमचा हाच एक संदेश आहे, शेतकऱ्यांनी विषमुक्त शेतीकडे जावं आणि प्रत्यक्ष प्रत्येक कंपनीची औषधं वापरल्याशिवाय अनुभव येत नाही. ते जसं तुम्ही वापरल्यावर आज बोलताय, बरोबर आहे की नाही? तर हे वापरून पहा, एवढीच इच्छा. नमस्कार.